काहीच दिवसांमध्ये नव्या वर्षाला सुरुवात होतीये। या येणाऱ्या नव्या वर्षामध्ये आपण स्वतःला कोणत्या अशा सवयी लावून घेतल्या पाहिजेत जेणेकरून आपलं व्यक्तिमत्व आणखी भारदस्त होणार आहे। त्याच सगळ्या सवयी मी आजच्या ह्या व्हिडिओतून तुम्हाला सांगणार आहे। नमस्कार मंडळी, मी सायली, तुमची जवळची मैत्रीण। आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज तुमच्या ह्या मैत्रिणीचं चॅनल सबस्क्राइब करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि सबस्क्राइब केल्यानंतर त्याच्या शेजारचं बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, जेणेकरून जेव्हा आपल्या चॅनलवरती व्हिडिओ येईल तेव्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल आणि तुमच्याकडून एकही व्हिडिओ मिस होणार नाही। पहिली आणि महत्त्वाची सवय म्हणजे इनिशिएटिव्ह घेणे। येणाऱ्या नव्या वर्षामध्ये आपल्याला भरपूर कामं करायची आहेत ज्यामुळे आपली प्रगती होणार आहे। अजिबातच आपल्याला असं म्हणायचं नाहीये की हे काम मला जमणारच नाही किंवा ही एखादी गोष्ट करण्यासाठी मला भीती वाटेल, माझ्या हातातून ही गोष्ट होणार नाही। मग आपल्या समोर असणारं अगदी कोणतंही काम ते असेल ते आपल्याला इनिशिएटिव्ह घेऊन करायचं आहे। नाही हा जो शब्द आहे ना तो आपल्याला आपल्या डिक्शनरीतून काढून टाकायचा आहे आणि आपल्या समोर जे चॅलेंज आहे किंवा आपल्या समोर जे काम आहे ते अगदीच सकारात्मक मनाने करण्याचा प्रयत्न करायचा, अगदीच सकारात्मक विचाराने करण्याचा प्रयत्न करायचा की नाही मी हे करू शकते, मी हे करणार आहे आणि माझ्याकडून हे काम उत्तमच पूर्ण होणार आहे। मग आपण व्यायामाला सुरुवात केलेली असू शकते किंवा आपण एखादा डान्स क्लास वगैरे लावलेला असू शकतो किंवा एखादा कोर्स आपण जॉईन केलेला असू शकतो। अगदी कोणतंही काम ते करताना मनामध्ये नकारात्मक विचार आणायचे नाहीयेत। नाही हा शब्द आपल्या डिक्शनरीतून काढून टाकायचा आहे आणि भरपूर अशी कामं आपल्याला यंदाच्या या वर्षामध्ये करायची आहेत ज्यामुळे आपली प्रगती होईल। जर एखादी ठरवलेली गोष्ट आपल्याकडून होत नसेल, ठरवलेलं काम जे आपण हाती घेतलंय आणि आपण तिथे फसलोय, आपल्याला ते करताच येत नाहीये, मागे सुद्धा येता येत नाहीये, ते सोडता सुद्धा येत नाहीये आणि तिथून पुढे सुद्धा जाता येत नाहीये, असं जर होत असेल तर ते काम वेगळ्या पद्धतीने करायचा प्रयत्न करायचा, त्याच्यावरचं सोल्युशन शोधायचा प्रयत्न करायचा। एखादं काम करण्याआधीच ते माझ्याकडून होणार नाही, ते मला जमणार नाही हे म्हणण्यापेक्षा मी करून तर पाहते, पुढे जर काही झालं तर मग त्या गोष्टीतून मी सोल्युशन काढेलच, त्यामधून बाहेर पडण्यासाठी मी काही ना काहीतरी करेनच, ही भावना आपल्याला मनामध्ये ठेवायची आहे आणि त्या भावनेसोबत आपल्याला कामाला सुरुवात करायची आहे। जर आपण फसलो असू तरी देखील मी का फसले, माझ्याचकडून असं का झालं, मला का जमत नाहीये हे म्हणण्यापेक्षा आता मी काय करू, आता मी इथून बाहेर कशी पडू किंवा आता मी इथून पुढे कशी जाऊ याचा विचार करायचा आहे। प्रॉब्लेमचा नाही तर सोल्युशनचा विचार आपल्याला करायचा आहे। दुसरी सवय आपल्याला येत्या नवीन वर्षामध्ये आपल्याला लावून घ्यायची आहे ती म्हणजे अहंकार, गर्व, घमेंड यासारख्या नकारात्मक गोष्टी आपल्याला आपल्या आजूबाजूला सुद्धा भटकू द्यायच्या नाहीयेत। आपल्याला नेहमीच आपले पाय जमिनीवरच ठेवायचेत। आपल्याला आपल्या रोजच्या जीवनामध्ये दया, माया, प्रेम, करुणा या सगळ्या गोष्टी आपण किती ऐकतो, किती ठिकाणी वाचत असतो, त्या सगळ्या गोष्टी, त्या सगळ्या भावना ज्या आहेत त्या आपल्याला आपल्या जीवनामध्ये येत्या नवीन वर्षामध्ये आणायच्या आहेत। जीवन जगण्याकडे आपल्याला एका वेगळ्या दृष्टीने पाहायचं आहे। आपल्या समोर कोणतीही व्यक्ती असू देत, आपल्या हाताखाली काम करणारे लोक असू देत, आपल्या सोबतचे लोक असू देत, आजूबाजूचे लोक असू देत, कोणीही असू देत, प्रत्येकाकडे आपल्याला प्रेम, दया, करुणा, माया ह्याच दृष्टिकोनातून पाहायचं आहे। रोजच्या जीवनामध्ये अशा कोणत्या गोष्टी आहेत की ज्या अगदी सहज होऊ शकतात, तर स्वयंपाक करताना एखादी चपाती किंवा भाकरी एक्स्ट्रा करायची, ती मुक्या जनावरांना, मुक्या प्राण्यांना, पक्ष्यांना बारीक तुकडे करून बाल्कनीमध्ये किंवा जर आपलं छान अंगण असेल तर तिथे अंगणामध्ये ठेवायचं आहे। तांदूळ घालता घालता आपल्याला थोडेसे तांदूळ बाहेर टाकायचे जेणेकरून पक्षी ते खाऊन जातील। अगदी बारीक सारी गोष्टी आहेत ज्या आपल्याला आपल्या जीवनामध्ये आणायच्या आहेत। सगळ्यांशी बोलताना, सगळ्यांसोबत वावरताना, आपल्या आजूबाजूच्या लोकांना कामं सांगताना आपल्याला आपला जो आवाज आहे, आपल्या ज्या आवाजामधले चढ उतार आहेत ते अगदी व्यवस्थितच ठेवायचे आहेत। आपल्या हाताखाली जर काही लोक काम करत असतील त्यांच्याशी सुद्धा बोलताना आपल्याला आदराने बोलायचं आहे। थोडासा आपल्या आवाजामध्ये, आपल्या स्वरामध्ये थोडासा आदर असणं खूप गरजेचं आहे। आपल्या घरामध्ये आपल्या मदतीसाठी जर ताई येत असतील तर त्यांना आपण एक कप चहा करून देऊ शकतो, कधीतरी आपल्यासोबत नाश्ता त्यांना देऊ शकतो। अगदीच बारीक सारीक गोष्टी आहेत ज्यामधून आपल्या
आपल्याला आपल्यामधलं आपल्या जगण्यामधला जो दयाळूपणा आहे तो जागृत करायचा आहे आणि आपल्या आजूबाजूला असणाऱ्या सगळ्या लोकांसोबत, प्राण्यांसोबत, पक्ष्यांसोबत आपल्याला आदराने, प्रेमाने, करुणेनेच वागायचंय. आपल्याला जर एखाद्या गोष्टीची माहिती असेल तर ती समोरच्या व्यक्तीला सांगितली पाहिजे. मी का सांगू, मी का बोलू हे करण्यापेक्षा जे काही ज्ञान आपल्याला आहे कोणत्याही गोष्टीबद्दलचं ते असू दे, समोरच्या व्यक्तीला जर त्याची गरज असेल तर ते सांगण्याचा प्रयत्न करायचा. हे सगळं केल्यानंतर ना आपल्याला एक समाधान लाभतं आणि आपली जी कामं आहेत ना ती खूप छान व्हायला सुरुवात होते. आपण आपली कामं समाधानाने करत असू तर ती सगळी कामं जी आहेत ती अगदी शांततेत होतात. ती कामं करतानाची जी आपली भावना असते ती शांत असते, समाधानी असते. असं नाहीये की आपल्याला जीवनामध्ये समाधानी व्हायचंय, एखादी गोष्ट आपल्याला मिळवायचीच नाहीये, नको मला जितकं आहे त्यातच मी समाधानी आहे, असं नाहीये. कोणतं समाधान की आपण आपलं जीवन खूप छान पद्धतीने जगतोय हे एक समाधान असतं. ते समाधान जेव्हा आपल्याला लाभतं, ते समाधान जेव्हा आपण अनुभवायला सुरुवात करतो ना त्यावेळेला आपलं प्रत्येक काम व्यवस्थितच होतं. आपला मूड जो आहे तो नेहमी शांत राहतो. एक हसू आपल्या चेहऱ्यावरती कायम राहतं की आपण काहीतरी वेगळं करतोय, आपण इतरांपेक्षा काहीतरी वेगळं जगतोय आणि ते समाधान खूप गरजेचं आहे. तिसरी महत्वाची सवय म्हणजे आत्ताच मी तुम्हाला सांगितलं की आपल्या जवळ असणारं जे ज्ञान आहे ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवणे. आपल्या आजूबाजूच्या लोकांना जर एखादी गोष्ट आपण आपल्याला माहिती असलेली सांगितली तर त्यांना त्याचा फायदा होणार असेल तर आपल्या गप्पांमधून, आपल्या बोलण्यामधून नक्कीच ते सांगावं. आपल्या लिखाणामधून ते सगळीकडे शेअर करावं. वेगवेगळ्या ग्रुप्समध्ये आपल्याला एखादा चांगला व्हिडिओ ज्यामधून आपल्याला खूप छान वाटलं तर तो व्हिडिओ किंवा ती माहिती आपल्या आजूबाजूच्या लोकांसोबत शेअर करावी. आपण लहानपणी ऐकलं होतं की शेअरिंग इज केअरिंग. मग काळजी दाखवण्याचा हा एक प्रकार आहे असं आपण म्हणू शकतो की हे मला माहिती झालंय आणि हे जे ज्ञान आहे हे मी तुझ्यापर्यंत पोहोचवतीये, समोरच्या व्यक्तीपर्यंत मी ते पोहोचवतीये, म्हणजे समोरच्या व्यक्तीची मी काळजी करतेय. आपल्याला जे काही माहिती होतंय ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचं येणाऱ्या नव्या वर्षामध्ये आपल्याला ती सवय लावून घ्यायची आहे. यामुळे काय होईल माहितीये, आपल्या गप्पा सुद्धा खूप चांगल्या पद्धतीच्या व्हायला लागतील. जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीसोबत बोलायला सुरुवात करू त्यावेळेला फक्त आणि फक्त आपण नॉलेजच एक्सचेंज करणार आहोत. गॉसिपिंग आपल्याकडून होणारच नाहीये आणि गॉसिपिंग आपल्याला जर बंद करायचं असेल तर आपल्याला जास्तीत जास्त माहिती घ्यावी लागेल आणि आपल्याकडे असलेली माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपल्याला पोचवावी लागेल. त्यामधून आपोआपच गॉसिपिंग मागे पडत जाईल आणि ज्ञानाची देवाणघेवाण सुरू होईल आणि त्याचा फायदा आपल्यासोबतच इतरांना सुद्धा होतोय. बऱ्याचदा काय होतं माहितीये, आपल्याला एखादी गोष्ट जर माहिती झाली आणि ती जर गोष्ट मी समोरच्या व्यक्तीला सांगितली तर त्यामुळे समोरची व्यक्ती माझ्याही पुढे निघून जाईल का, माझीच मदत घेऊन समोरची व्यक्ती काहीतरी अचीव करेल का, त्याच्या जीवनामध्ये खूप यशस्वी होईल का, जे मला मिळालेलं नाहीये ते जर त्याला मिळालं तर. या भीतीपोटी ना आपण आपल्याजवळ असलेलं ज्ञान किंवा आपल्याजवळ असलेली माहिती समोरच्या व्यक्तीला सांगत नाही. बऱ्याचदा आपण ऐकतो ना की पृथ्वी गोल आहे, जितकं आपण देणार आहोत तितकं सगळं आपल्याकडे दुपटीने परत येणार आहे. जिथून आपण जे आपण देणार आहोत ते फिरून 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 पुन्हा आपल्यापर्यंत कोणत्या ना कोणत्या रूपात येणार आहे. ह्या गोष्टीवर आपण विश्वास ठेवूयात आणि आपल्या आजूबाजूच्या लोकांना आपल्याकडून होणारी जास्तीत जास्त मदत करण्याचा प्रयत्न करूयात. आपण आपल्याला स्वतःचं सगळं काम सोडून फक्त आणि फक्त इतरांचीच मदत करायची आहे, प्रत्येकासाठी अवेलेबल राहायचंय का, तर नाही. आपल्याला आपलं काम तर करायचंच आहे पण त्यासोबत आपल्याला सगळ्यांना पुढे घेऊन जायचंय. जेव्हा जेव्हा आपल्याला शक्य होईल, जेव्हा जेव्हा आपण लोकांच्या संपर्कामध्ये जाऊ, जेव्हा जेव्हा गप्पा होतील त्या वेळेला जे आपल्याला माहिती आहे ते समोरच्या व्यक्तीला फक्त सांगायचं. त्याची त्याला जर मदत होत असेल, तो जर पुढे जात असेल तर नक्कीच त्याचा फायदा कोणत्या ना कोणत्या रूपात आपल्याला सुद्धा होणार आहे. पण मी एखाद्याला मदत करतेय, मी एखाद्याला एखादी गोष्ट सांगतेय, मग त्याचा फायदा मला कुठून ना कुठून मिळालाच पाहिजे, अजून का मला मिळालेला नाहीये ही भावना ठेवायची नाहीये. फक्त ह्या गोष्टीवरती विश्वास ठेवायचा आहे की आपण जे देणार आहोत ते आपल्याकडे दुपटीने येणार आहे. मग आपण काय देतोय हे जास्त महत्वाचं आहे आणि कर्म आपल्याला करत राहायचंय. एखादी गोष्ट मी एखाद्या व्यक्तीला सांगितली मग ती मला मिळालीच पाहिजे असा अट्टहास करायचा नाहीये.
फक्त आणि फक्त आपल्याजवळ असलेलं ज्ञान जे आहे, आपल्याजवळ असलेली जी माहिती आहे ती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करायचा। अजिबात ही भीती मनामध्ये ठेवायची नाहीये की माझी मदत घेऊन एखादा व्यक्ती पुढे जाईल किंवा माझं बघून एखाद्या व्यक्तीने हे करायला सुरुवात केली तर मग तो जीवनामध्ये माझ्यापेक्षा यशस्वी होईल का? तर अजिबात नाही, असा अजिबात विचार करायचा नाहीये। कधी कधी असं सुद्धा होतं, मी असं सुद्धा बऱ्याच जणांकडून ऐकलेलं आहे की आपली मदत घेऊन लोक पुढे जातात पण नंतर ते आपल्याला विसरून जातात, मग याचं आपल्याला खूप वाईट वाटतं। असा आपण नेहमी अनुभव घेत असतो, पण त्यावेळेला शांत राहायचं। आपल्याला ते समाधान आहे ना की आपण कोणाची तरी मदत केलेली आहे, समोरची व्यक्ती आपली मदत घेऊन इतकी यशस्वी झालीये हे ती विसरलीये असं आपल्याला वाटत असतं, पण कुठे ना कुठे प्रत्येक व्यक्तीला हे माहिती असतं की आपण कोणामुळे आज इथे आहोत आणि ती कुठे ना कुठे तिच्या मनामध्ये आपल्याबद्दल कृतज्ञतेची भावनाही असतेच। फक्त काही गोष्टींमुळे त्यांना वेळ मिळत नसतो किंवा ते आपल्याला सांगू शकत नसतात, त्यांना ते एक्सप्रेस करता येत नसतं, पण प्रत्येक व्यक्तीला हे माहीत असतं की आपण सुरुवात कुठून केलेली आहे आणि आपल्याला कोणाकोणाची मदत झालेली आहे। त्यामुळे असा विचार करायचा नाही की मी त्याची मदत केली होती, तो खूप पुढे गेला, तो मला विसरून गेला, आता इथून पुढे मी कोणाचीही मदत करणार नाही, असं अजिबात आपल्याला करायचं नाहीये। आपल्याला आपल्याकडे जी माहिती आहे ती सगळ्यांपर्यंत पोहोचवायची आहे आणि जे जे काही आपल्याला इतरांसाठी करणं शक्य असेल ते करत राहायचं। यानंतरची सवय म्हणजे जर आपल्याला कोणीतरी क्रिटिसाइज करत असेल, आपल्याला कोणीतरी आपले दोष दाखवत असेल, आपल्याला एखादी प्रश्न विचारत असेल की तू असं का केलंस किंवा हे करण्यामागचं कारण काय होतं, हे असं का झालं तुझ्याकडून, तर त्या गोष्टीला पॉझिटिव्हली घ्यायचं। आता पॉझिटिव्हली घ्यायचं म्हणजे तुम्ही म्हणाल की जर एखादी गोष्ट आपण केलेली नसेल, आपण चुकलोच नसेल, पण जर समोरचा व्यक्ती म्हणतोय की तू चुकली असतं ते स्वीकारायचं का? तर नाही, स्वीकारायचं नाही, पण तो व्यक्ती तसं का म्हणतोय त्याच्या मागचा शोध घ्यायला तर सुरुवात आपण करू शकतो ना। थोडासा वेळ देऊन आपण आपला विचार करू शकतो ना की जर एखादी व्यक्ती मला असा प्रश्न करतीये, मला असं विचारतीये, मला असं म्हणतीये किंवा एखादी व्यक्ती सांगते की मला तुझं हे वागणं नाही आवडलं, तर मग आपल्याकडून तसं झालंय का? किंवा आपल्या न कळतच आपण बऱ्याच जणांना दुखावतो, आपल्याला असं वाटत असतं की नाही मी तर सगळं व्यवस्थित केलंय, मग ही व्यक्ती मला असं कसं विचारतीये, मग आपण जाऊन आणखी 2 टोले त्याला देतो, आपण आणखी त्याला जाऊन सुनावतो। हे करण्यापेक्षा असं कोणतं बोलणं माझ्याकडून गेलंय का की समोरच्या व्यक्तीला त्याचं वाईट वाटलं असेल, त्याच्या मनाला लागलं असेल, कदाचित आपल्या मनापासून ते झालेलं नसेल, आपल्या नकळत ते झालेलं असेल, पण जर समोरची व्यक्ती म्हणतीये ना की असं का केलंस तू, तर मग त्याच्या मागं थोडासा विचार करायला काय जाते ना, थोडा विचार करायचा, आठवण्याचा प्रयत्न करायचा, तो व्यक्ती असं का म्हणतोय हे समजून घेण्याचा प्रयत्न करायचा। आणि मग तसंच जर आपल्या हातून काही झालेलं नसेल, जसं त्याला वाटतंय की त्याला एखादा गैरसमज झालेला असेल, तर मग त्याच्याशी जाऊन बोलायचं, त्याला सांगायचं। कम्युनिकेशन खूप गरजेचं आहे। ते केव्हा होतं माहितीये, जेव्हा आपण समोरचा व्यक्ती काहीतरी आपल्याला विचारतोय, काहीतरी सांगतोय, तेव्हा आपण त्या गोष्टीवरती रिॲक्ट न करता शांतपणे आपण विचार करून त्याच्याशी बोलतो ना की नाही ग, तुला असं वाटतंय पण तसं नाहीये, मला असं बोलायचं नव्हतं किंवा मला असं करायचं नव्हतं। हा जो संवाद आहे ना, हा संवाद केव्हा घडतो माहितीये, जेव्हा आपल्याला एखादी व्यक्ती क्रिटिसाइज करते आणि आपण ते पॉझिटिव्हली घेतो, त्याच्यावरती आपण थोडा विचार करतो, आत्मपरीक्षण करतो आणि मग त्याच्याशी जाऊन आपण बोलतो आणि मग तिथे संवाद होतो। पण नाही तू मला असं का म्हणालीस म्हणून आपण अगदीच त्यांना नको ते बोलतो, त्यांच्यावरती चिडतो, रागराग करतो, तुम्ही आमच्यापासून लांब राहा, अशा सगळ्या गोष्टी आपण बोलतो, त्यावेळेला तिथे चुकतं। त्यामुळे जर आपल्याला कोणीतरी काहीतरी सांगत असेल तर ते शांतपणे ऐकून घ्यायचं, विचार करायचा की ही समोरची व्यक्ती कोणत्या दृष्टिकोनातून आपल्या वागण्याकडे पाहती आहे आणि मग त्या व्यक्तीला सांगण्याचा प्रयत्न करायचा की नाही हे असं नाहीये, हे असं आहे, तुम्हाला असा गैरसमज झालेला आहे। या गोष्टींमुळे बरीच नाती जी आहेत ती स्टेबल राहतात, यामुळे आपलं जीवन सोपं होतं। आपल्या आजूबाजूची जी नाती आहेत ती सॉफ्टली आपण हँडल करू शकतो आणि नाती तुटण्यापासून या गोष्टीमुळे वाचतात की संवाद खूप महत्त्वाचा असतो आणि तो संवाद आपल्याला पॉझिटिव्हली करायचा आहे। आपल्या मनामधलं जे काही आहे हे जर समोरची व्यक्ती तिच्या मनातलं किंवा तिला खटकलेलं काहीतरी सांगत असेल तर आपण देखील आपल्या मनातलं तिला सांगितलं पाहिजे, चर्चा केली पाहिजे, बोललं पाहिजे आणि त्यामधून
त्यामधून मग मार्ग निघत जातात. नात्यांमध्ये गुंता होतो तो कोणामुळे होतो? आपल्यामुळेच होत असतो. मग तो गुंता सोडवण्याची सुद्धा जबाबदारी कोणाची आहे? आपलीच आहे. त्यामुळे जर एखादी व्यक्ती आपल्याला काहीतरी विचारत असेल की आपले दोष दाखवण्याचा प्रयत्न करत असेल तर मग तिथे त्या गोष्टीला पॉझिटिव्हली घेऊन त्याचा विचार करायचा आहे. जर आपल्या हातातून तसं काही घडलेलं असेल तर मग तिथे जाऊन बोललं पाहिजे किंवा ते गैरसमज दूर केले पाहिजेत, संवाद साधला पाहिजे. मागे बोलण्यापेक्षा समोरासमोर बसून आपण एकमेकांशी संवाद साधला पाहिजे. यानंतरची सवय म्हणजे आपल्याला आपल्या कर्मावरती पूर्णपणे विश्वास ठेवायचा आहे. मगाशी मी तुम्हाला म्हणाले की आपल्या जीवनामध्ये समाधान असणं खूप गरजेचं आहे. ते समाधान केव्हा येतं? ज्या वेळेला आपल्या हातून जास्तीत जास्त चांगली कामं व्हायला सुरुवात होतात. आता चांगली कामं म्हणजे काय की खूप पैसे खर्च करून एखाद्या व्यक्तीची मदतच करायची आहे का? तर नाही. आपल्या हातून ते शक्य होत असेल तर 100% करावंच. पण जर ते आपल्या हातातून शक्य होत नाहीये तर मग आपण मगाशी मी तुम्हाला म्हणाले तसं एखाद्या प्रत्येकासोबत आदराने, प्रेमाने, आपल्या हाताखालच्या लोकांसोबत आपण प्रेमाने वागू शकतो, आदराने त्यांच्याशी बोलू शकतो. मुक्या जनावरांना आपण खायला देऊ शकतो. पक्ष्यांसाठी आपण आपल्या अंगणामध्ये, आपल्या बाल्कनीमध्ये थोडंसं अन्न ठेवू शकतो. ही जी सगळी कर्म आहेत ना, ही सुद्धा चांगली कर्मच आहेत ना. एक चिमूटभर साखर आपण अशीच कुठेतरी कोपऱ्यात ठेवून देऊ शकतो जेणेकरून त्याला मुंग्या लागतील, मुंग्यांचं पोट भरलं जाईल. तर ही जी सगळी कर्म आहेत ना, ही कर्म चांगली आहेत. ही जी आपली सगळी कर्म आहेत ना, यावरती विश्वास ठेवायचा. जेव्हा आपल्या हातातून काही ना काहीतरी चांगलं कार्य घडत असतं ना, त्यावेळेला आपण खूप कॉन्फिडंट असतो की हा, जे काही मी करतेय त्याचा रिझल्ट जो आहे तो चांगलाच असणार आहे, तो पॉझिटिव्हच असणार आहे. आणि जरी तो पॉझिटिव्ह नसला तरी देखील मला त्यामधून काहीतरी शिकायला मिळणार आहे. अगदी 100% आपलं कर्म चांगलंच असेल असं आहे का? तर नाही. पण त्यातल्या त्यात एक 30-40% तरी आपल्या हातातून चांगली कामं घडू शकतात ना. तर त्यावरती विश्वास ठेवायचा. जेव्हा आपण आपल्या कर्मावरती विश्वास ठेवतो ना, त्यावेळेला आपल्याला रिझल्ट्सची भीती वाटत नाही. आपण जे काही करतोय त्याचा रिझल्ट कुठे ना कुठे पॉझिटिव्ह असेल असं आपल्याला असा एक कॉन्फिडन्स आपल्याला असतो. आणि तो कॉन्फिडन्स असणं खूप गरजेचं आहे. तो कॉन्फिडन्स जर हवा असेल तर आपल्याकडून जास्तीत जास्त चांगलं कार्य करण्याचा प्रयत्न करायचा. जे आपल्याकडे आहे ते भरपूर देण्याचा प्रयत्न करायचा. आपण जे देऊ शकतो ते देण्याचा प्रयत्न करायचा. आणि मग त्यावेळेला जसं की मी तुम्हाला म्हणते की आपण कॉन्फिडंट होतो. आपल्याला रिझल्ट्सची पर्वा नसते. जे काही होईल ते बघता येईल. आणि जर खूप सगळ्या गोष्टी चांगल्या करून देखील रिझल्ट नकारात्मकच येतोय असं आपल्याला वाटत असेल तर तो रिझल्ट जो आहे ना, तो आपल्याला काहीतरी शिकवण्याचा प्रयत्न करतोय. जोपर्यंत एखाद्या गोष्टीतून आपण, जोपर्यंत एखाद्या नकारात्मक घटनेमधून, गोष्टीमधून, परिस्थितीमधून आपण काहीतरी शिकत नाही तोपर्यंत ती परिस्थिती तशीच राहते. ती परिस्थिती आपल्याला एखादी ठराविक गोष्ट शिकवण्यासाठी निर्माण झालेली असते. आणि जेव्हा आपण त्या नकारात्मक, जेव्हा आपण आपल्याला असं वाटतंय की आपल्यासोबत नकारात्मक घडतंय, तर मग त्यामधून जोपर्यंत आपण काहीतरी शिकत नाही तोपर्यंत आपण त्यामधून बाहेर पडत नाही. त्यामुळे जे काही घडतंय ते सगळं आपल्याला काहीतरी सांगण्यासाठी, आपल्याला काहीतरी शिकवण्यासाठी, आपल्याला तयार करण्यासाठी घडत आहे हे लक्षात ठेवायचं. आणि फक्त आपल्या कर्मावरती विश्वास ठेवायचा आणि कामं करत राहायची. आपल्याला नक्कीच त्याचे पॉझिटिव्ह रिझल्ट्स मिळतील. आणि जर नाही मिळाले, एखादा नकारात्मकच रिझल्ट आपल्याला मिळतोय, तर मग तिथे आपल्याला तो लेसन घेण्याची खूप जास्त गरज आहे हे समजून घ्यायचं आणि त्या गोष्टीतून तो लेसन शिकायचा. जेव्हा आपण एखाद्या नकारात्मक घटनेमधून एखादा लेसन शिकतो तर ती सुद्धा एक पॉझिटिव्हच गोष्ट आहे. कारण त्या गोष्टीतून आपण काहीतरी शिकलोय, आपल्याला काहीतरी माहिती झालंय. त्याचा वापर आपल्याला पुढे कुठेतरी आयुष्यामध्ये नक्कीच होणार आहे. यानंतर येत्या नवीन वर्षामध्ये आपल्याला जी गोष्ट शिकायची आहे ती म्हणजे स्ट्रेट फॉरवर्ड राहायचंय, स्पष्ट बोलायचंय. आता स्ट्रेट फॉरवर्ड राहायचं म्हणजे प्रत्येकालाच काहीही बोलत सुटायचंय का? स्पष्ट बोलायचं म्हणजे येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला अगदीच ताडफाड करायचं आहे का? ताडफाड बोलायचं आहे का? तर नाही. पण एखाद्या व्यक्तीबद्दल तिसऱ्याच व्यक्तीकडे चर्चा करण्यापेक्षा सरळ त्याच व्यक्तीशी जाऊन बोलायचं.
त्याच्याकडून जर आपल्याला काही नको असलेले अनुभव येत असतील तर त्याच्याशी जाऊन बोलायचं, त्याला सांगायचं. स्पष्ट बोलायचं म्हणजे काय की ही गोष्ट मला तुमची आवडलेली नाहीये, किंवा तुम्ही माझ्याशी का बोलत नाहीये, काय झालेलं आहे, काय प्रॉब्लेम आहे, बोला, सांगा. हे त्याच्याशी बोलायचंय. तिसऱ्याच व्यक्तीला जाऊन सांगायचं नाही की त्या व्यक्तीने माझ्यासोबत असं केलं किंवा ती व्यक्ती मला असं म्हणतीये. प्रत्येकाला प्रत्येकाबद्दल वेगवेगळे अनुभव येत असतात. एखादी व्यक्ती जर आपल्यासोबत वाईट वागतीये तर ती व्यक्ती बाकी 10 जणांसोबत चांगलं वागत असते. आपल्याला दुःख होतंय, आपलं मन हलकं करणे ही गोष्ट वेगळी. आपण मला असं असं झालं किंवा ह्या गोष्टीमुळे मला त्रास होतोय हे सांगणं वेगळं, मन हलकं करणं वेगळं. पण मग त्या व्यक्तीने बघ मला असं केलं, ती व्यक्ती तशीच आहे, ती मला असंच करते, ती मला नेहमी तसंच करते, तिचं जरा हे असंच आहे, तिचं जरा ते तसंच आहे, हे सगळं करण्यापेक्षा जे काही आपल्या मनामध्ये येतंय ते सरळ सरळ समोरच्या व्यक्तीशी जाऊन बोलायचं, संवाद साधायचा. संवादाने बऱ्याच गोष्टी ज्या आहेत त्या सॉल्व्ह होतात, सुटतात, प्रश्न सुटतात, नात्यांमधला गुंता सुटतो. आणि त्यामुळे आपल्याला स्ट्रेट फॉरवर्ड व्हायचंय. कोणाबद्दल आपल्याला काय वाटतंय हे त्यालाच सांगायचं, इतरांना जाऊन नाही सांगायचं. आणि ह्याने आणखीन एक फायदा काय होतो माहितीये, जेव्हा एखादी घटना घडते आणि तिथे आपण पटकन बोलतो की हे असं का, हे मला नाही कळते किंवा हे मला आवडलेलं नाहीये, त्यावेळेला ते तिथल्या तिथं संपून जातं. बऱ्याचदा काय होतं आपल्याकडून की आपण हे लक्षात ठेवतो, वर्षभर, 2 वर्ष, 3 वर्ष, 6-6 महिने, महिनोन्महिने ते सगळं आपण लक्षात ठेवतो. आपण वाट पाहत राहतो की त्यावेळेला तसं झालं होतं ना, त्याचं उत्तर आता मी कधी देऊ. त्या गोष्टीची आपण वाट पाहत राहतो आणि कुठंतरी ते आपल्या मनात राहतं, ते आपल्या मनात साठत राहतं आणि समोरच्या व्यक्तीकडे बघण्याचा जो आपला दृष्टिकोन आहे ना तो तसाच होत जातो. जर समोरचा व्यक्ती चांगला जरी वागत असेल ना तर आपण ती गोष्ट मनात, एखादी गोष्ट मनात ठेवली असेल ना तर त्याच्याकडे आपण गैरसमजातूनच बघत राहतो. आपल्याला त्याचं वागणं वाईटच वाटायला लागतं, भलेही तो चांगलं जरी वागत असला तरी. आणि हे सगळं करत बसण्यापेक्षा, इतक्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवण्यापेक्षा, मी पुढं ना याचं उत्तर देईन, मी ना नंतर बघेन, हे सगळं करण्यापेक्षा तिथल्या तिथे बोलून विषय संपवायचा. जे लोक स्पष्ट असतात ना, जे लोक स्ट्रेट फॉरवर्ड असतात ना, ते आज आपल्याला प्रश्न करतात की तुम्ही असं का केलं, पण हेच जर तुम्ही त्यांना 2 दिवसानंतर विचारलत ना तर त्यांच्या ते लक्षातही नसतं की मी असं का म्हणाले होते, मी असं का बोलले होते. कारण तिथं बोलून त्यांनी तो विषय संपवलेला असतो, त्याच्या मनात देखील काही नसतं. तिथल्या तिथे तो विषय त्यांच्यासाठी संपलेला असतो. त्यांचं मन अगदी हलकं असतं, रिकामं झालेलं असतं. आणि ते खूप जास्त गरजेचं आहे, नाहीतर मग गैरसमज खूप वाढत जातात. त्यामुळे एखादी नको असणारी गोष्ट एखाद्या व्यक्तीकडून जर आपल्या बाबतीत घडली तर त्याला ती विचारायची, त्याच्याशी बोलायचं. अजिबात इतरांसोबत चर्चा करायची नाहीये. ज्याच्याशी जे बोलायचं आहे ते त्यालाच बोलायचं, त्यालाच सांगायचं. अजिबात दुसऱ्या कोणालाही मध्ये घ्यायचं नाही. स्पष्ट राहण्याच्या या सवयीमुळे काय होतं माहितीये, आपल्या जीवनाला एक वळण लागतं, आपल्या विचारांना एक वळण लागतं. आपण योग्य न्याय करू शकतो, आपण संवादाचं वळण आपल्याला लावून घेत असतो. हे जे होतंय ना, ज्या व्यक्तीमुळे जे होतंय ते आपण प्रत्यक्ष त्याच्याशी जाऊन बोलतो, ही एक चांगली सवय आहे. आणि ही सवय आपल्याला आपल्या जीवनामध्ये लावून घ्यायची आहे. त्याची सुरुवात आपल्याला 1 महिन्यानंतर नवीन वर्ष सुरू होतंय, मग तेव्हा करण्यापेक्षा आजपासून, आत्तापासूनच आपल्याला याची सवय लावून घ्यायची आहे. जे लोक स्पष्ट असतात ना, त्यांना सुद्धा माहिती असतं की कधी काय बोलायचं. ते सुद्धा थोडंसं थांबतात, एक अर्धा-पाऊण तास जाऊ देतात आणि मग नंतर आपल्याला ते बोलतात किंवा विचारतात. ते मनात ठेवत नाहीत. मनात ठेवल्यामुळे काय होतं माहितीये, आपण स्वतःसाठी वेळ देऊ शकत नाही. आपण ना सतत त्याचाच विचार करत राहतो. बॅक ऑफ द माइंड कुठेतरी प्रत्येक काम करताना आपल्या डोक्यामध्ये तेच चालू असतं की ते तसं झालं, ते तसं का झालं, त्याचं उत्तर आता मी अशा पद्धतीने देईन किंवा तशा पद्धतीने देईन, किंवा असं जर काही झालं ना तर मग तिथे मी तसं बोलेन, म्हणजे त्याला कळेल की त्यांनी असं केलं होतं. हे इतकं सगळं करण्यासाठी आपल्याला वेळच नाहीये. आपल्याला हे नाही करायचंय. आपल्याला जिथल्या तिथे विषय संपवायचा आहे आणि स्वतःसाठी भरपूर रिकामा छान वेळ आपल्याला आनंदाने घालवायचा आहे, छान वेळ आपल्याला काढायचा आहे आणि तो वेळ आपल्याला आनंदाने घालवायचा आहे. त्यावेळेला असे नकारात्मक विचार किंवा एखाद्या व्यक्तीच्या नकारात्मक वागण्याबद्दलचे विचार आपल्याला आपल्या मनामध्ये घोळवत ठेवायचे नाहीयेत, ते जिथल्या तिथं संपवायचे आहेत. आपल्याला खूप बिझी व्हायचं आहे आणि जे आपण करतोय ना त्या गोष्टीमध्ये आपल्याला राहायचं आहे. फक्त आणि फक्त एखादी गोष्ट करताना आपल्याला 100% तीच गोष्ट करायची, दुसरं काहीही आपल्याला आपल्या मनामध्ये येऊ द्यायचं नाहीये.
या येणाऱ्या नव्या वर्षामध्ये आपल्याला कम्फर्ट झोनमधून बाहेर पडायचं आहे. आपल्याला जे आवडते ते सगळं आपल्याला करायचं आहे. भरपूर नवीन नवीन गोष्टींची सुरुवात आपल्याला करायची आहे आणि त्याचा शेवट सुद्धा करायचा आहे. मध्येच एखादी गोष्ट सुरू केलेली सोडून द्यायची नाहीये. आपल्याला आपले छंद जपायचे आहेत. आपल्याला गप्पा मारायला आवडत असतील तर चांगल्या विषयांवरती गप्पा मारायच्या आहेत. हॉटेलिंगला जायला आवडत असेल तर हॉटेलिंग करायचं आहे. मैत्रिणींसोबत बाहेर फिरायला जायचंय. भरपूर वाचन करायचंय, भरपूर लिखाण करायचं आहे. गार्डनिंग असेल, मेडिटेशन असेल, योगा असेल, वॉकिंग असेल, बऱ्याच गोष्टी करण्यासारख्या आहेत आणि त्या सगळ्या आपल्याला करायचं आहे. आपल्याला अगदी स्वतःला बिझी करायचं आहे. स्वतःला आपल्याला प्रत्येक कामामध्ये झोकून द्यायचंय. प्रत्येक गोष्टीतून आपल्याला काही ना काहीतरी शिकत राहायचं आहे. नवनवीन लोकांना भेटायचं आहे, त्यांच्यासोबत चर्चा करायची आहे, विचार विनिमय करायचा आहे. बऱ्याच 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 गोष्टी करण्यासारख्या आहेत. आपण करत काहीच नाहीये. 100% गोष्टी करण्यासारख्या असतात, पण आपण त्यामधून फक्त 10%च गोष्टी करत असतो आणि आपल्याला उगाचच असं वाटतं की आपण खूप काही करतोय. या भ्रमातून आपल्याला बाहेर यायचंय. आपण काहीही करत नाही आहोत. भरपूर गोष्टी करण्यासारख्या आहेत. आपण त्या करू शकतो, पण आपण आपल्यालाच लिमिट्स घालून ठेवलेले आहेत. आपण आपल्यालाच बांधून ठेवलेलं आहे. ते सोडायचं आहे आणि अगदी बिनधास्त आनंदी छान आयुष्य जगायचंय. खूप गोष्टी शिकायच्या आहेत. हा व्हिडिओ इथपर्यंत पाहिल्याबद्दल खूप 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 धन्यवाद. खूप कृतज्ञता. लवकरच आपण अशाच एका नवीन छान विषयासोबत व्हिडिओसोबत भेटूयात. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. आजचा हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका, कारण तुमच्या कमेंट्स वाचल्यानंतर मला खूप छान वाटतं. असेच नवनवीन व्हिडिओज करण्यासाठी मला प्रोत्साहन मिळतं. लवकरच भेटते. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय.